जय हिंद मित्रांनो, आपल्या टेक चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या अपडेट्स या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे समायोजन जे काही होणार होतं शिक्षकांचं ते रद्द करण्याचं पत्र आलेलं आहे। या समायोजनाच्या पत्राचा आपल्या शिक्षक भरतीला फायदा होईल, तोटा होईल किंवा मार्केटमध्ये ज्या काही चर्चा सुरू आहेत त्या चर्चांमध्ये कुठपर्यंत तथ्य आहे त्याविषयी माहिती बघणार आहोत। नवीन जी काही संच मान्यता आहे किंवा नवीन संच मान्यतेचा जो शासन निर्णय आहे त्याचा आणि कोर्टाच्या निर्णयाचा नेमका आता काय प्रभाव या भरतीवर पडणार आहे। कंत्राटी शिक्षक भरती जी की 18,000 जागांची होऊ शकते अशी जी काही न्यूज व्हायरल होत आहे त्या न्यूजच्या पाठीमागे नेमकं सत्य काय आहे। शून्य पटांच्या शाळा बंद झाल्या तर खरंच त्या बंद होतील का, किंवा बंद झाल्या तर तिथल्या शिक्षकांचं समायोजन नेमकं कोणत्या पद्धतीने होणार आहे वगैरे वगैरे बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यातल्या त्यात रजिस्ट्रेशन कधी होणार आहे आणि जर काही या सगळ्या घडामोडी घडत असतील तर मग नवीन शिक्षक भरतीला खरंच जागा उपलब्ध आहेत का, असे एक न अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण झालेले आहे। त्या प्रत्येक प्रश्नाला आपण जे आहे एक एक करून या ठिकाणी ऑथेंटिक पद्धतीने माहिती पाहण्यासाठी प्रयत्न करूया। परंतु तत्पूर्वी आपण जर का चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो बघूया माहिती। परंतु माहिती बघण्याच्या पूर्वी आपण जर का टीईटी पास करू शकला नसाल आणि सीटीईटीच्या तयारीमध्ये असाल तर तुमच्याकरिता उपलब्ध आहे मिशन सीटीईटी बॅच। या बॅच मध्ये तुम्हाला अगदी सीटीईटीची परीक्षा पास होण्याकरिता ज्या सगळ्या बाबींची आवश्यकता आहे, मग त्यामध्ये लाईव्ह लेक्चर असेल, रेकॉर्डेड लेक्चर आहे, पीडीएफ नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, 1 वर्ष त्याची व्हॅलिडिटी असेल, अशा सगळ्या बाबी तुम्हाला अवेलेबल होऊन जाणार आहेत। त्याकरिता तुम्हाला काय करावं लागेल, एकच काम या ठिकाणी करायचं आहे, आपल्याला प्ले स्टोअरला जाऊन या ठिकाणी मास्टर टीचर ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि जी काही बॅच आहे 1 डिसेंबर पासून आपल्याला या ठिकाणी बॅच मध्ये लाईव्ह लेक्चर्स पाहायला मिळून जातील। चला आता आपण येऊया आपल्या महत्त्वाच्या मूळ मुद्द्यांकडे। प्रत्येक प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। बघा, एक महत्त्वाचं पत्र आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने निर्गमित झालेलं इमर्जन्सी मधलं हे पत्र आहे 29 नोव्हेंबर 2025। ठीक आहे, हे पत्र विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षक पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये प्रत्येक या ठिकाणी अधिकारी वर्गाला हे लागू पडलेलं आहे। इमर्जन्सी मधलं हे पत्र आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। याचा जो काही विषय आहे तो विषय एकदा लक्षात घ्या। सन 2024-25 च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजन करण्याच्या बाबतीमध्ये आता यांनी काय सांगितलेलं आहे बघा। आता बऱ्याच गोष्टी या ठिकाणी ज्या आहे वेगवेगळ्या पद्धतीने घडामोडी घडत आहेत। थोडक्यामध्ये एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की उपरोक्त विषयान्वये उच्च न्यायालय मुंबई येथे महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख सभा व इतर यांनी दाखल केलेली एक याचिका आहे। या याचिकेचा हा नंबर आहे। त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतर शासन निर्णय जो आलेला आहे 15/3/25 अन्वये निर्गमित संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक म्हणा किंवा शिक्षकेतर कर्मचारी म्हणा यांच्या समायोजनाची अनुसरणाची जी काही सुधारित कार्यपद्धतीचा अवलंब करून समायोजन प्रक्रिया राबवण्याच्या संदर्भामध्ये एक पत्र निर्गमित झालेलं आहे। आणि आता ते निर्गमित झालेलं जे काही पत्र आहे ते आता हे बघा 20/11/2025 च्या निर्गमित झालेल्या अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करण्याबाबतच्या पत्राला या ठिकाणी स्थगिती मिळालेली आहे। आता काय आहे, तुम्ही म्हणाल सर शिक्षक भरती म्हणताय आणि हे कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या समायोजनाच्या रद्द झालेल्या पत्रकाविषयी आपण बोलत आहात। एक एक करून सगळ्या गोष्टी मी उलगडण्याचा प्रयत्न करतोय। याचा आणि आपला खूप जवळचा संबंध आहे। हे जे पत्र आहे आता हे बघा काय झालेलं आहे, संच मान्यतेच्या त्या शासन निर्णयाला कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलं आणि आता फायनली त्याचा निकाल देखील लागलेला आहे। निकाल लागला शासनाच्या बाजूने आणि शासनाच्या बाजूने निकाल लागला याचा अर्थ असा होतो की जो शासन निर्णय निर्गमित झालेला आहे त्यामध्ये ज्या तरतुदी सांगण्यात आलेल्या आहेत त्या तरतुदी फॉलो होणार आहे। क्लिअर झालं। आता तो निर्णय या ठिकाणी शासनाचा लागल्याच्यामुळे, कोर्टाचा निर्णय लागल्याच्यामुळे या ठिकाणी जे आहे हे पत्र शासनानं निर्गमित केलं होतं। 20 नोव्हेंबरचं हे पत्र आहे आणि या पत्रानुसार त्यांनी सांगितलं होतं की आता संच मान्यता झालेली आहे। आता संच मान्यता जर झालेली असेल तर मग आता काय करून टाका, जे शिक्षक अतिरिक्त झालेले आहे, ज्यांची पदं उडालेली आहे आपल्या आपल्या शाळेवरून, त्यांना जे आहे समायोजन करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरुवात करून द्या।
आणि या पत्राच्या अनुषंगाने येत्या 5 डिसेंबर पर्यंत बघा 5 डिसेंबर पर्यंत फायनल जी काही समायोजनाची प्रक्रिया आहे राज्य स्तरावरून ही ती कंप्लीट होणं अपेक्षित होतं. आणि इवाना आमचा जो जिल्हा आहे परभणी जिल्हा म्हणा किंवा आसपासचे बरेचसे जिल्हे आहे त्यांनी समायोजनाची प्रक्रिया सुरू देखील केलेली होती. यामध्ये जी काही गुणवत्ता यादी सिनियरिटी यादी आहे ती तयार देखील झालेली होती. कदाचित आज किंवा उद्याच्याला जे आहे हे समायोजनाची प्रक्रिया तालुका लेवलवरून कंप्लीट होऊन जिल्हा लेवलला गेली असती. जिल्हा लेवलला कंप्लीट होऊन ती राज्य लेवलला देखील या ठिकाणी विभागीय लेवलला देखील जाऊ शकली असती. परंतु आता या ठिकाणी जे आहे या भरती प्रक्रियेला तुर्तास स्थगिती देण्यात आलेली आहे. आता स्थगिती का बरं देण्यात आलेली आहे तर त्याच्या पाठीमागे एक कारण आहे आणि त्या कारणाचा आणि आपल्या शिक्षक भरतीचा काय संबंध आहे ते लक्षात घ्या. बघा आता काय सांगितलेलं आहे 2025-26च्या ऑनलाईन संच मान्यताबाबतची पोर्टलवरील जी कारवाई आहे अंतिम टप्प्यात असल्याने तसेच 24-25 मधील संच मान्यतेनुसार अतिरिक्त झालेली शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया माहे डिसेंबर 25 मध्ये राबविणे व सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त होणारे शिक्षक यांच्या समायोजनाची प्रक्रिया संच मान्यता निर्गमित झाल्यानंतर पुनश्च करावी लागणार असल्याने पुन्हा समायोजन प्रक्रिया राबवण्याऐवजी 25-26च्या संच मान्यता निर्गमित झाल्यानंतर समायोजन प्रक्रिया करणे योग्य होणार असल्याने शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि प्राथमिक यांच्या स्तरावरून जे काही 20 तारखेचं पत्र होतं ते पत्र या ठिकाणी रद्द करण्यात आलेलं आहे. साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं असेल तर नवीन संच मान्यता येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे. हे जे काही समायोजन होत होतं ते समायोजन जुन्या संच मान्यतेवर करण्यात येणार होतं. आता समजा जुन्या संच मान्यतेमध्ये काही शिक्षक अतिरिक्त ठरली मान्य आहे आणि त्यांना समायोजन दुसऱ्या शाळेत करून दिलं. परंतु आता नवीन संच मान्यतेनुसार त्याच्या स्वतःच्या शाळेमध्ये जर का पद निर्माण झाली असतील तर मग त्या शिक्षकाचं तिकडे समायोजन करणं हे चुकीचं ठरलं ना. तो त्याच शाळेवरती राहू शकला असता. मग आता हे पुन्हा या गोष्टी करण्याची शासनाला गरज भासू नये म्हणून जे आहे शासनानं या ठिकाणी हा निर्णय घेतलाय की आता जे काही समायोजन असेल 2025-26 ची जी संच मान्यता येत्या काही दिवसांमध्ये होईल त्यानुसारच यांचं समायोजन केलं जाणार आहे. आता हा जो निर्णय आहे तो आपल्यासाठी फायद्याचा आहे तोट्याचा आहे कसा आहे. काही जणांना वाटत असेल की ठीक आहे चांगली गोष्ट आहे आपली भरती देखील जी आहे जुन्या संच मान्यतेनुसारच होणार आहे. परंतु एक गोष्ट मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या जोपर्यंत या अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न निकाली लागत नाही तोपर्यंत या ठिकाणी जाहिरात आपल्याला पाहायला मिळणं फार जास्त कठीण काम आहे. हे मी माझा जो काही अनुभव आहे या शिक्षक भरतीच्या क्षेत्रामध्ये काम करण्याचा त्या अनुभवाच्या बळावर बोलत आहे. उदाहरणार्थ म्हणून तुम्हाला सांगतो की आमचा जिल्हा आहे. आता सध्या हा परभणी जिल्हा आहे. एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतोय. या परभणी जिल्ह्यामध्ये सध्या जे आहे जी काही यादी आपल्याला पाहायला मिळते आहे 250 शिक्षक अतिरिक्त आहेत मराठी माध्यमाचे आणि उर्दू माध्यमाचे जवळपास जे आहे 14 शिक्षक अतिरिक्त आहेत. आता यांचं काही समायोजन होणार नाही. आता ते पत्र जर का रद्द झालं असेल तर साहजिक आहे सगळे शिक्षक आपल्या आपल्या ठिकाणी राहतील. ठीक आहे. आता नवीन संच मान्यता जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत या शिक्षकांना नेमकं समायोजन होईल नाही होईल ते सांगता येत नाही. आणि जोपर्यंत ती संच मान्यता येत नाही यांचं समायोजन होत नाही तोपर्यंत नवीन जाहिरात येऊ शकेल का. नाहीच येणार. कारण समजा परभणीच्या सीईओ यांना सांगितलं आपण तर ठीक आहे तुम्ही जे आहे शिक्षक भरतीची जाहिरात देऊ शकतील का ते नाही. कारण ते काय सांगतील बाबा आमच्याकडे हे अगोदरच जे आहे एवढे अतिरिक्त शिक्षक आहे अगोदर यांचं आम्हाला काहीतरी नियोजन लावू द्या मग आम्ही विचार करूया की बाबा ठीक आहे आपल्याकडे किती रिक्त जागा आहेत मग त्या जागांची जाहिरात आपल्याला कशा प्रकारे द्यायची किंवा आम्हाला आमचं जे रोस्टर आहे ते एकदा व्यवस्थितपणाने रिवाइज करून घ्यावं लागेल. पुन्हा एकदा रोस्टरची तपासणी करून घ्यावी लागेल. म्हणजे काय आहे या समायोजनाचा आणि आपल्या शिक्षक भरतीचा डायरेक्टली संबंध येतोय आणि या समायोजनाला जर का उशीर झालेला असेल तर साहजिक आहे जाहिरात आपल्याला पाहायला मिळायला थोडासा उशीर लागू शकतो. कारण जोपर्यंत यांची प्रक्रिया होणार नाही तोपर्यंत ही प्रक्रिया भरतीच्या जाहिरातीची होणार नाही. मी जे बोलतोय ना ते कदाचित जे उमेदवार 2022 ला जॉईन झाले यांचं सिलेक्शन यादीमध्ये नाव आलं परंतु तिथल्या जिल्ह्यामधल्या शिक्षकांचं समायोजन बाकी होतं किंवा प्रमोशन बाकी होतं त्याच्यामुळे जे आहे त्यांना जॉईनिंग मिळाली नाही. त्या लोकांच्या लक्षात येत असेल की आपण काय बोलत आहोत. तर या गोष्टी आहे. आता हे आपल्यासाठी फायद्याचं आहे तोट्याचं आहे हे ज्याचं त्याला माहिती आहे. आता आणखी एक गोष्ट चांगली ही आहे की हे पत्र रद्द झालं काही दिवसांच्या नंतर नवीन संच मान्यता येईल आणि नवीन संच मान्यतेच्या अनुषंगाने त्या अकॉर्डिंग जे आहे
आपल्याला समायोजन पाहायला मिळेल. तर एक गोष्ट चांगली ही आहे की जुन्या संच मान्यतेमध्ये बरीचशी पदे ही अतिरिक्त होत होती. म्हणजे अतिरिक्त पदांची जी संख्या आहे ती थोडीशी जास्त होती. जर आपण कंपॅरिझन केलं आताची 2025-26 ची संच मान्यता, म्हणजे काय आहे की समजा 5,000 शिक्षक जर का अतिरिक्त ठरले असते 2024-25 च्या संच मान्यतेने, तर आता किमान 4,000 म्हणा किंवा 3,500 शिक्षक अतिरिक्त ठरते. हा ढोबळमानाने आकडा सांगतोय, मला अजूनही एक्झॅक्टली आकडा या ठिकाणी सांगणं शक्य नाही. कारण जे आहे मागच्या 1-2 वर्षापासून आपले नवीन पवित्र पोर्टलचे जे काही शिक्षक आहेत ते जॉईन झालेले आहे. त्यांनी बऱ्यापैकी आपल्या आपल्या शाळांवरती या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे आणि त्या मेहनतीचा परिणाम म्हणून बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची संख्या शाळांमध्ये वाढलेली आहे. आणि साहजिक आहे, विद्यार्थी संख्या जर का शाळांमध्ये वाढलेली असेल तर शिक्षकांची पदं देखील बऱ्यापैकी त्या ठिकाणी आलेली असणार आहे. त्याच्यामुळे फार जास्त आपल्याला पॅनिक होण्यासारखं याच्यामध्ये काही नाहीये. जे होतं चांगल्यासाठी होतं असं आपण गृहीत धरून या ठिकाणी चालूया. आता आणखी एक गोष्ट तुम्हाला ना मित्रांनो या ठिकाणी दाखवू इच्छितो. काही ठिकाणी जे आहे आपल्या मुलांनी या ठिकाणी RTI टाकले होते किंवा रिक्त जागा किती आहे, आम्हाला त्यांचा जो काही तपशील आहे तो देण्यात यावा. त्या रिक्त जागांचा तपशील आपल्याला पाहायला मिळतो आहे. तसं आम्ही देखील आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला दिलेला आहे, तुम्ही देखील पाहिलेला असेल. उदाहरणार्थ हा एक रिक्त जागांचा आकडा आहे. ठीक आहे, हा रिक्त जागांचा आकडा आपल्याला या ठिकाणी कोल्हापूरचं पाहायला मिळतो आहे. फक्त एक उदाहरण म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगतो, प्राथमिक शिक्षकांची ही पदं आहेत. ठीक आहे, प्राथमिक शिक्षकांची या ठिकाणी जर का बघितलं आपण की 1/11/2025 रोजी भरायची जे पदं आहेत 608 एवढा आकडा त्यांनी या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि मध्यंतरी आणखीन मला वाटतं अमरावती जिल्हा परिषदेचा आकडा देखील व्हायरल झाला होता. त्या ठिकाणी 600च्या आसपास वॅकन्सीज आपल्याला पाहायला मिळत होत्या. आता या 608 जर का कोल्हापूरला असतील तर खऱ्याच अर्थाने या सगळ्याच्या सगळ्या जागा आपल्याला पवित्र पोर्टलला पाहायला मिळतील का? त्याचं उत्तर आहे नाही. सगळ्याचा सगळा जो आकडा आहे तो आपल्याला पवित्र पोर्टलला या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. कारण काय? कारण आत्ताचं पत्र ही संच मान्यता जुनी आहे. ठीक आहे, याच्यानंतर समायोजनाची प्रोसेस होणार आहे आणि समायोजनाच्या प्रोसेसमध्ये या आकड्यांमध्ये बऱ्याच अंशी बदल होणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हे आकडेच आपल्याला पवित्र पोर्टलला ॲज इट इज पाहायला मिळतील असं जर का आपण गृहीत धरून चालत असाल तर मग ते चुकीचं आहे. आपण भ्रमामध्ये आहोत असं आपण या ठिकाणी ठामपणाने सांगू शकतो. एक गोष्ट निश्चितपणाने चांगली ही आहे की बऱ्याच अंशी आपल्या उमेदवारांच्या वतीने जे आहे 100% पदांची भरती करावी असा आग्रह केला जात आहे. आणि काही जण असं म्हणतायत की 100% पदभरतीला या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे. परंतु माझ्याकडे जी काही माहिती आहे लेटेस्ट मधली, तर आतापर्यंत तरी या 100% पदभरतीला पूर्णतः ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. त्याच्यामुळे खऱ्याच अर्थाने जेवढी पदं रिक्त आहेत तेवढी सगळीच्या सगळी पवित्र पोर्टलला येतील, म्हणजे 100% पदांची भरती होईल हे आपण शुअरली सांगू शकत नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी जे आहे मध्यंतरी मागच्या 2-4 दिवसांमध्ये बऱ्यापैकी व्हायरल झाला की 18,000 शिक्षकांची जी आहे कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे. कारण काय की ज्या ज्या शाळांमध्ये संच मान्यतेमध्ये विद्यार्थी संख्या कमी आहे, 10 पेक्षा कमी पट्ट्याच्या शाळा म्हणा किंवा 20 पेक्षा कमी पट्ट्याच्या शाळांचा जो काही प्रश्न निर्माण झालेला आहे, त्या ठिकाणी एक नियमित शिक्षक आणि एक कंत्राटी शिक्षक असा जो काही प्रश्न या ठिकाणी येत होता, तर त्यामध्ये कुठपर्यंत तथ्य आहे तर मला नाही वाटत की त्या परीनं पुढे पुढे चालेल. कारण तेवढी पदांची या ठिकाणी जी आहे कंत्राटी शिक्षकांची भरती होणं सध्या तरी पॉसिबल वाटत नाही. त्याच्या संदर्भामध्ये मंत्रालयामधून जे आहे वेगळा काहीतरी निर्णय येऊ शकेल. एक गोष्ट चांगली ही आहे की मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजनेमधले जे काही प्रशिक्षणार्थी आहे त्यांचा कार्यकाळ आता जवळपास संपत आलेला आहे. त्यामुळे आता ते काय भूमिका घेतात की आम्हाला परमनंट करा, आमचा जो कार्यकाळ वाढवा वगैरे वगैरे, त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या आपण नेक्स्ट जेव्हा केव्हा आपल्याला त्याची अपडेट मिळेल तेव्हा तुमच्यापर्यंत या ठिकाणी सादर करण्यासाठी नक्कीच आपण प्रयत्न करणार आहोत. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी अनुत्तरित राहिलेला आहे. सर टेटची परीक्षा झालेली आहे, निकाल लागून बऱ्याच कालावधी लोटलेला आहे, पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन केव्हा? या संदर्भामध्ये कोणतीही डेडलाईन आपल्याला मिळताना दिसत नाही. परंतु लवकरच आम्ही त्या संदर्भामध्ये कारवाई सुरू करू. फार लवकरात लवकर जे आहे रजिस्ट्रेशनला आम्ही सुरुवात करून देऊ अशा प्रकारची जी आहे स्टेटमेंट्स आपल्याला ऐकायला मिळत आहे. परंतु एक निश्चितपणाने तारीख सांगितल्या जात नाही अधिकारी वर्गांच्या वतीने देखील. एक गोष्ट चांगली ही आहे की जी कंपनी होती त्याच्याकडे पवित्र पोर्टलचा संपूर्ण कारभार चालवला जायचा, त्याचं कॉन्ट्रॅक्ट होतं, त्यांना जे आहे 1 वर्षाची मुदतवाढ या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे आता
नव्याने कंपनी हायर करा, नव्याने टेंडर टाका, ती जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला परत एकदा जे आहे सामोरे जाण्याची गरज नाही. तिलिस्मा कंपनी बँगलोर या ठिकाणची जी आहे तीच कंपनी इथून पुढे देखील पवित्र पोर्टलचं काम ॲटलिस्ट 1 वर्षभरापर्यंत तरी पाहणार आहे. त्यामुळे त्यांच्या वतीने आपल्याला अपेक्षा आहे की लवकरात लवकर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू व्हावी आणि ज्या काही छोट्या मोठ्या त्रुट्या होत्या पाठीमागच्या वेळेस 2022 मध्ये, 2019ला तर बऱ्याचशा त्रुट्या होत्या, 22ला बऱ्याच अंशी त्या त्रुट्या या ठिकाणी संपल्या होत्या. आता जे आहे निर्दोष पद्धतीने या ठिकाणी पवित्र पोर्टल कार्यान्वित व्हावं अशी आपल्याला अपेक्षा आहे. आता एवढ्या सगळ्या गोष्टी आपण ऐकून घेतल्याच्या नंतर सर्वसाधारण एखाद्या भोळ्या अभियोग्यताधारकाचा हा प्रश्न असतो की सर एवढे सारे प्रकरणं चालू आहेत, संच मान्यता, कोर्ट मॅटर, अतिरिक्त शिक्षक, समायोजन वगैरे वगैरे वगैरे, तर मग खरंच पवित्र पोर्टलला जागा येतील का? तर त्याचं उत्तर आहे येस. बघा, बॅकग्राऊंडला बऱ्याचशा घडामोडी घडत जरी असल्या तरी देखील आपल्याला पवित्र पोर्टलला जाहिरात तर पाहायला मिळणारच आहे. भलेही थोड्याशा कमी जागा येऊ शकतील म्हणजे मागच्या भरतीच्या तुलनेमध्ये, तरी देखील भरती जी आहे निश्चितपणाने होणारच आहे. जेवढ्या दिवसपर्यंत आपण संयम ठेवलेला आहे तेवढाच संयम जो आहे आणखी थोडासा आपल्याला ठेवावा लागणार आहे. कारण आचारसंहिता देखील त्याला थोडीशी कारणीभूत ठरताना दिसते की काय, असा देखील प्रश्न आपल्याला या ठिकाणी निर्माण होतो. कारण सध्या नगरपालिकेची आचारसंहिता आहे, येत्या काही दिवसांमध्ये जिल्हा परिषदेची आचारसंहिता आहे आणि त्याच्यानंतर जी आहे पुन्हा एकदा ग्रामपंचायतीची आचारसंहिता देखील आपल्याला पाहायला मिळू शकते. परंतु इन बिटवीन जे काही आपल्याला कालावधी मिळेल, वेळ मिळेल, तेवढ्या वेळामध्ये निश्चितपणाने पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन देखील सुरू होऊ शकतं. बाकी आपल्या या व्हिडिओमधल्या जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या गोष्टींविषयी आपली काही मतं असेल, आपल्या काही शंका असेल किंवा याच्या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील तर आपण या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आम्ही नक्की त्याला उत्तर देण्यासाठी प्रयत्न करू.